उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो फक्त एकच राजा, आपला आंबा। भारतातून जगभरात या आंब्याची प्रचंड क्रेज आहे। पण यात रसाळ आंब्याबाबत आता एक अतिशय वाईट बातमी समोर आली। नेमकं काय आहे पाहूयात आता व्हिडिओच्या माध्यमातून। तब्बल 20 वर्षांनंतर 20 वर्षांनंतर जपानने भारतीय आंब्याच्या आयातीवर पुन्हा एकदा बंदी घातली आहे। आपला लाडका हापूस, केशर, त्यासोबतच लंगडा आणि बंगनपल्ली या प्रमुख जातींच्या आंब्यांना यावर्षी जपानची वेशी ओलांडता येणार नाही। पण अचानक असं काय घडलं? जपानने एवढा मोठा निर्णय का घेतला? त्याला सोप्या भाषेत समजून घेऊया। नमस्कार, मी मोना येनपुरे आणि आपण पाहताय सिविक मिरर। तर ही बंदी अचानक आलेली नाही। दरवर्षी आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वी जपानचे क्वारंटाईन अधिकारी भारतात येतात आणि आंबा सुरक्षित आहे की नाही याची तपासणी करतात। यावर्षी मार्च 2026 मध्ये जपानी इन्स्पेक्टर्सने उत्तर प्रदेशातील रहमानपूर येथील एका मोठा वेपर हीट ट्रीटमेंट केंद्राला भेट दिली। वेपर हीट ट्रीटमेंट हे नक्की काय आहे ते पहिले समजून घेऊया। तर हा एक असा सुरक्षित केमिकल मुक्त प्रोसेस आहे की जिथे गरम आणि दमट हवेच्या मदतीने आंब्यावरील कीड किंवा फळमाशा नष्ट केल्या जातात। जपानला आंबा पाठवण्यासाठी ही ट्रीटमेंट बंधनकारक असते। पण या तपासणीत जपानी अधिकाऱ्यांना भारतातील केंद्रावर निर्जंतुकीकरण करण्यासाठी आणि त्यासोबतच फ्युमिगेशन पद्धतीमध्ये काही गंभीर त्रुटी आढळून आल्या। हाच धागा पकडून जपानच्या योकोहामा प्लांट प्रोटेक्शन असोसिएशनने 31 मार्च 2026 रोजी एक कडक नोटीस काढली आणि 25 मार्च नंतरच्या सर्व भारतीय आंब्यांच्या शिपमेंट्सवर तात्काळ बंदी घातली। यात काय एवढं मोठं आहे तर हा इतिहास खूप जुना आहे। यापूर्वी 1987 मध्ये जपानने फळमाशांच्या भीतीपोटी भारतीय आंब्यावर बंदी घातली होती। ती बंदी उठवायला तब्बल 20 वर्ष लागली। 23 जून 2006 रोजी जपानने ही बंदी उठवली, ज्याला दोन्ही देशांमधील मैत्रीचं एक नवीन प्रतीक सुद्धा मानलं गेलं होतं। यासाठी भारताने आता तिरुपती सारख्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून एक कडक आणि VHT प्लांट उभारलं। आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश यासोबतच पश्चिम बंगालमधील केवळ 6 विशिष्ट जातींच्या आंब्यांना जपानमध्ये परवानगी होती। गेली 20 वर्ष हा व्यापार सुरळीत होता। पण 2026 मध्ये एका चुकीमुळे ही 20 वर्षांची तपश्चर्या पुन्हा धोक्यात आली आहे। आता पाहूया की यामुळे किती नुकसान होणार आहे। जर आपण आकड्यांचा विचार केला तर जपान हा भारताचा सर्वात मोठा आंबा खरेदीदार नाहीये। भारत वर्षाला साधारण 56.50 दशलक्ष डॉलर्सचे आंबे जगभरातील विविध देशांमध्ये निर्यात करतो, ज्यामध्ये UAE, अमेरिका आणि ब्रिटन आघाडीवर आहेत। जपानचा वाटा यात साधारण 1.54 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 12 कोटी ते 13 कोटी एवढाच आहे। यात गुजरातच्या केसर आंब्याचा मोठा वाटा। पण मग आता चिंता कशाची आहे तर पहिली गोष्ट, जपानची बाजारपेठ ही प्रीमियम मार्केट आहे। तिथे आंब्याला प्रचंड आणि चांगला भाव मिळतो। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हा हंगाम भारतीय शेतकऱ्यांसाठी अधिक कठीण आहे। महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात प्रचंड उष्णतेच्या लाटेमुळे हापूसच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय। त्यातच वाहतूक खर्च वाढलाय। अशा परिस्थितीत जपानची बाजारपेठ बंद होणं म्हणजे दुष्काळात 13वा महिना ठरतो। तर आता जपानने या बंदीसाठी कोणती डेडलाईन किंवा शेवटची तारीख दिलेली नाहीये। जोपर्यंत भारतीय केंद्रामधील त्रुटी दूर होत नाहीत आणि जपानी अधिकारी समाधानी होत नाही तोपर्यंत ही बंदी कायम राहील। भारताची अपेडा संस्था यावर आता काय तोडगा काढते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलंय। मात्र या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे आंब्यांची क्वालिटी सुधारण्यासाठी सरकारने आता आणखी काय पावलं उचलली पाहिजे? आणि आता 20 वर्षांनंतर पुन्हा जी परिस्थिती उद्भवली आहे तर त्यावर नेमका काय तोडगा निघेल? तो पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल याबाबत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।